डॉक्टर जरा एकदा बाहेर बघितलं का तुम्ही काय वातावरण आहे ते? हा हे बघ कशा विजा कडकडतायत, पाऊस पडतोय, बघितलं बघितलं? ते सोड, मोबाईल नीट मार्गी लावलायस? मी बरोबर वाट्याला लावलाय मोबाईल. वाटेला कुठे? नंदुरबार. नंदुरबार? तिकडे कसं काय? ते म्हातारी नव्हते का आले होते दर्शनाला नंदुरबारवरनं, गपचूप त्यांच्या बॅगेत दिला टाकून. आता पोलीस काय तिकडे जाऊ शकत नाही आणि जरी गेले तरी आपल्या आश्रमावर डाऊटच येणार नाही. इकडे का? ये. सारखी इकडे तिकडे जा. शाबाश, चांगलं काम केलंस. डॉक्टर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप मनापासून शुभेच्छा. धानली करायला तुमच्याकडनं शिकली आम्ही, आशीर्वाद द्या. बघा म्हणाले होते ना डिम्पलला सिंपल समजायचं नाही. तुला सिंपल समजतच नाही डिम्पल, म्हणून तर तू माझी पार्टनर आहेस. हा ना, मग सारखं काय खेकसत असतात माझ्यावर? तर खेकसा पाहिजे तेवढं खेकसा, पार्टनर आहे ना आपण, तुमचा हक्क बनतो माझ्यावर. पण जेवढा हक्क तुमचा तेवढा माझा पण आहे ना. एक गोष्ट सांगते, त्याचं राग नका येऊन देऊ. काल तुम्ही जे काय कांड केले ना त्यामुळे मला रात्रभर झोप आली नाहीये. त्या बाईचा नवरा सारखा माझ्या डोळ्यासमोर येत होता, असं वाटत होतं मारून बिरून टाकतोय का काय मला. त्यामुळे आता तुम्हाला एकच मनापासून विनंती रिक्वेस्ट करते, स्वतःवर जरा ताबा ठेवा. हा प्लीज, ताबा ठेवा म्हणाले मी आताच. हा त्या डेड बॉड्या नीट पुरल्यात ना, त्याच्यामुळे काही गडबड नको आता परत. कोणाला सापडणार तर नाही ना त्या? हा आत्ता 2 सेकंदापूर्वी कौतिक केलं होतं माझं आणि लगेच संशय घेताय माझ्यावर. डिम्पल आहे म्या, डिम्पल तिचं काम चोखपणेच करते. नका ना त्या बॉड्यांचा सारखा इशे काढू, कसं तरी होतं मला. बरं ते सगळं जाऊ द्या, खाली ती माणसं जमले तुमचं फालतूचं प्रवचन ऐकायला. शब्द जपून वापरायचे असतात, शस्त्रांसारखे असतात. माझं चुकलं, मला माफ करा. तुमचं गोड गोड छान प्रवचन ऐकायला लोक कान फाडून आतुरतेने वाट बघतात. चला. शाबाश. नाही 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 नाही, तुम्ही होल्ड करा. हा मी बाबांशी मीटिंग करतो, मग बोलू आपण. हा पण त्यात जामकरचा बंदोबस्त करायचा, एवढं डोक्यात ठेवा. हा डन डन डन. हो हो हो. हिरोईन, तू आपल्याला रात्रीच का नाही सांगितलं? आपण त्या पोलिसांना घुसूच दिलं नसतं ना रात्रीच. अरे पण मी म्हणतो इथं चाललंय काय? हा पोलीस कस काय येतात आपल्या आश्रमात? त्यासाठीच बोलवलंय ना इथं मी सगळ्यांना.